परवा 2-3 दिवसापूर्वी पुढे इथे यायचं माझं ठरलेलं आणि सॉरी मी येऊ शकलो नाही कारण मला माझ्याच मतदारसंघात जायचं होतं, वरळीमध्ये जायचं होतं. तरी देखील आज परत एकदा आल्यानंतर जो काही उत्साह दिसत आहे, एक वेगळा प्रेम दिसत आहे, तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद दिसत आहेत, हेच घ्यायला मी इथे आज कुर्ल्यामध्ये आलेलो आहे. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो, मला म्हणजे ह्या गोष्टीचं होत आहे की आज इथे जरी आपण समोर जास्ती कोण बघितलं तर महिला जास्ती इथे बसलेल्या आहेत. आणि सहसा असं म्हटलं जातं की महिलांचं मत हे बदलणं हे लगेच काही बदललं जात नाही, कारण महिला चांगला माणूस कोणी बघतात आणि त्याच्या मागे उभं राहतात. गेले काही दिवस आपण बघत आहात या महाराष्ट्रामध्ये जे काही चालू आहे त्याला राजकारण म्हणायचं, थट्टा म्हणायची, लोकशाहीचा खून म्हणायचं की सर्कस म्हणायची, हेच काही कळत नाही. आता सर्कस म्हणायला लागतं, कारण रोज उठल्यानंतर नवीन कोणतरी बोलायला लागतं, नवीन काहीतरी चालू आहे. आणि आधी तर थोडंसं वाटायचं की हे काय चाललंय, शॉक बसायचा. आता हसायला यायला लागलेलं आहे की हे काय मजा मस्करी चालली. म्हणजे तुम्ही बघा, जे काही राजकारण आपल्या महाराष्ट्रामध्ये गेल्या 2-2.5 वर्ष होतं, किंवा राजकारण नाही तर समाजकारण होतं. लोकांचं अजूनही काही ठिकाणी मी बघत आहे, कोविडचे आकडे जरी कमी झाले असतील तरी ह्या महाराष्ट्राचं नाव जगभरात प्रसिद्ध करणारे आपले मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे कुटुंबप्रमुख म्हणून प्रत्येकाच्या घरी पोहोचले. फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून असेल, टीव्हीच्या माध्यमातून असेल, बातम्यांच्या माध्यमातून असेल, अगदी असं वाटायचं की हा आपल्या घरातला माणूस, आपला कुटुंबप्रमुख आपल्याला काही सांगत आहे. बरोबर ना? तुम्ही सगळं. आणि मग गेल्या 2.5 वर्षात जे आपलं महाविकास आघाडीचं सरकार होतं, शिवसेनेचा मुख्यमंत्री होता, आपले पक्षप्रमुख मुख्यमंत्री होते, ह्याच्यात काय वाईट चाललेलं हे आज मी त्यांना प्रश्न विचारू इच्छितो. जे कोणी इथून तिथे गेलेले आहेत, आता येताना पण एक पोस्टर बघितलं मी. बरोबर पण मला वाईट ह्या गोष्टीचं वाटतं आणि मी तुम्हाला हे आवर्जून सांगू इच्छितो, कारण मी हे काही लक्षात ठेवलं नव्हतं. मला माहिती नव्हतं की तोच रस्ता असेल ज्या रस्त्याने मी आता इथे आलो. हे सगळं जेव्हा नाट्य सुरू होतं, मला आठवतं रात्री 2 वाजता इथे एक बिल्डिंग पडली, बरोबर ना? आणि त्या बिल्डिंग बघायला रात्री 2 वाजता तेव्हा मुंबईचा पालकमंत्री म्हणून, शिवसैनिक म्हणून, एक 32 वर्षाचा मुलगा म्हणून, माझं कर्तव्य म्हणून मी इथे आलेलो आणि किती लोक वाचवू शकतो आपण हे बघायला आलो. आपले शिवसैनिक तिथे होते, मला शाखा प्रमुख भेटले, मला आपल्या नगरसेविका भेटले, त्या देखील माझी झाले. त्यांना पण जाण्याचं कारण नव्हतं, मला पण तसं बघितलं होतं जाण्याचं कारण नव्हतं, कारण सरकार आपलं जाणारे ठरलेलं होतं. आपल्यातलेच काही गद्दार झाले, पळून गेले. आणि मग मी इथे रात्री 2 वाजता असताना इथे बिल्डिंग कशी वाचवू शकतो, आजूबाजूच्या बिल्डिंग कशा त्या डिलॅपिडेटेड आहेत, कशा त्या काढून नीट लोकांनी तिथे वाचवलं पाहिजे, हा इथे विचारपूस करत असताना, तिथे डीसीपी होते, तिथे वॉर्ड ऑफिसर होते, सगळे असताना आपले आत्ताचे आता ते बंडखोर मी त्याला म्हणत नाही, गद्दार आमदार कुठे होते? गोवाहाटीत होते. काय म्हणत होते? आणि मला तर लाज वाटायला लागलेली आहे की अशा माणसाला एकीकडे आपण शिवसैनिक समजत होतो. खरं म्हणजे त्याचं कर्तव्य होतं, जर त्याच्या अंगात शिवसेनेचं रक्त असतं तर सगळी जी काही आमिष त्याला दाखवली होती तिथे, ते सोडून ते इथे रात्री परत आले असते आणि लोकांची मदत केली असते. मला त्यांच्या वैयक्तिक परिवाराच्या गोष्टीवर बोलायचं नाहीये, मुळात जाऊ शकत नाही त्याच्यात, कारण माझा तो अधिकार पण नाहीये. पण ते जे काही चाललेलं ते लाजिरवाणं होतच, पण हे जे त्यांनी अजून केलेलं आहे पक्षाचं नाही, परिवाराचं नक्की व्हायचं कोणाचं? आणि मग ह्या लोकांना जे इथून तिथे पळून गेलेत, मला तुम्ही सांगा आपण कमी काय दिलं? काय कमी दिलं काय? लोक जे इथून तिथे गेलेले होते त्यांना बंडखोर मी मुळीच बोलू इच्छित नाही, कारण बंड करायला हिंमत लागते, ताकद लागते, जिद्द लागते. आणि जिथे आहे तिथे उभं राहून बोललं लागतं की तुमचं चुकलं, शर्मिनी रास
लाच आल्यानंतर डोळे खालती करून पळून जायचं. जर बंडखोरी करायची असती तर महाराष्ट्रात राहिले असते. गद्दारी करायला हे सुरतेला गेले. सुरतेवरून कुठे पळाले? गुवाहाटी. तिथून कुठे आले? गोवा. तिथून हॉटेलमध्ये आले. तिथे बसमधून कैद्यांसारखं सगळ्यांना नेलं मतदानाला. हेच दुःख होत आहे मला की कदाचित आम्ही राजकारण कमी केलं आणि ह्याचमुळे पाठीत खंजीर खुपसली. म्हणजे जो काही काळ मी बघितलेला आहे, शिवसैनिक म्हणून तुम्ही देखील बघितलेला आहे. सरकार आल्यानंतर उद्धवसाहेब प्रत्येक विभागात जात होते, प्रत्येक मतदारसंघात जात होते, प्रत्येक जिल्ह्यात जात होते, स्थानिक बैठका घेत होते, अनेक लोकांचे विषय सोडत होते. सामान्य माणसाला वाटायला लागले की हा माझा मुख्यमंत्री आहे, हा माझा कुटुंब प्रमुख आहे, हा माझा पक्ष प्रमुख आहे. आणि हेच कुठेतरी त्यांच्या पोटात दुखत होतं की हा माणूस, ही व्यक्ती हिंदुत्व सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा पुत्र विधान भवनात आलेला आहे आणि आम्ही जे काही करायचो त्यांच्याकडून लपून असायच्या आधी आता हे त्यांच्या डोळ्यासमोर होत आहे. ही त्यांची पोटदुखी असेल म्हणून यांनी गद्दारी केली, त्याची मला खंत आहे. जे काही वातावरण ते क्लेशदायक आहे. म्हणजे आता पण मी जेव्हा 3 आणि 4 जुलैला जेव्हा बघायला गेलो, जे काही नाट्य ते विधान भवनात रंगत होतं, माझ्या डोळ्यात देखील मी पुन्हा सांगेन की कोणाची हिंमत नव्हती की आदराने काही कधीतरी आपलं एक वेगळं नातं होतं, कधीतरी आपण एकामेकांसोबत बसायचो, समोर येऊन कशी आहात तुम्ही विचारायची, पण कोणात हिंमत नव्हती, ताकद नव्हती, प्रेम देखील नव्हतं. आणि मग हे सगळे शूरवीर शिवसैनिक माझ्यासोबत विधान भवनात बसलेले आणि मी बघत होतो, एक एक मोजत होतो समोर जे जे सत्तेत आता तात्पुरतं बसायला गेलेले आहेत, जी काही परिस्थिती त्यांनी निर्माण केली. जरा थांबा सगळे, जरा ते शांत व्हायचं, कसा काही कसा थोडं थांबे. जी काही परिस्थिती त्यांनी निर्माण केली, प्रतिसाद मी तुला हेच सांगत होतो. आपण 4, 3 आणि 4 जुलैला जेव्हा विधान भवनात होतो, आपण 15 जण आणि ते तिथे सगळे गद्दार बसलेले, तेव्हा मलाच असं वाटायला लागलं की अरे आपण नक्की ना कमी काय दिलं. जरा तर थांबवायचं, सांगतो काय कमी दिलंय ना. म्हणजे उद्धव साहेबांनी अशी खाती यांना दिलेली जी कधीही मुख्यमंत्र्यांनी गेल्या 33-35 वर्षात दुसऱ्याला दिली नाहीत, अशी खाती दिली. जिल्ह्याचे जिल्हे आपण त्याला पालकमंत्री म्हणून असेल, जिल्हा प्रमुख म्हणून असेल, इतर काही याच्यात असेल ते दिले. कधी त्यांना तेवढा प्रश्न विचारला नाही. विश्वास ठेवला जणू ते अंधविश्वास होता आणि कदाचित हीच आपली चूक झाली की अशा लोकांवर आपण विश्वास टाकायला लागलो. पण मला वाईट ह्या गोष्टीचं वाटतं. आज जे काही मी सगळीकडे फिरत आहे, निष्ठा यात्रा बोला, प्रेम यात्रा बोला, मी ह्याच गोष्टीसाठी फिरत आहे. कारण हे जेव्हा ह्या गद्दारांची मी भाषणं ऐकतो, कोणी इंटरव्ह्यू देतं, कोणी भाषण देतं, असं वाटतं की आम्हीच विलन आहोत आणि विलन ह्या गोष्टीसाठी आहोत की आम्ही यांच्यावर विश्वास टाकला, त्यांना सगळं काही दिलं, ही आमची चूक झाली आणि म्हणून आम्हाला हे विलन ठरवायला लागले. सहसा कोणाचं ते राग एका परिवारावर, म्हणजे आता ठाकरे परिवार असेल, शिवसेना परिवार असेल, हे दोन्ही वेगळे नाही, एकच परिवार आहेत. तर तुम्ही सगळे आमच्या परिवारातलेच आहात. पण ह्याला सगळ्यांना आम्ही लहानपणीपासून बघत आलेलो आहे. रात्री मध्यरात्री दिवसा कधी घरी येताना जेवण असेल, कधी काही कुठच्या खोलीत बसायचं असेल, गप्पा मारायच्या असतील, सोबत फिरायचं असेल, कुठेही काही कमी केलं नाही. जेव्हा जेव्हा सत्ता आलेली आहे किंवा जेव्हा जेव्हा पदं आलेली आहेत, त्यांना पहिलं विचारून त्यांना सगळ्यांना पदं वाटलेली आहेत. पण हे सगळं केल्यानंतर विलन आम्ही का ठरतो? त्यांना कमी दिलं म्हणून नाही, त्यांना जास्ती दिलं म्हणून आज आम्हाला विलन ठरवत आहे. बरोबर आहे, कदाचित असेल सुद्धा. पण तरी देखील शिवसेनेची हीच आपली ओळख आहे की सामान्य व्यक्तीला असामान्य ताकद देण्याची जी ओळख आहे आपली, ती अशीच राहणार म्हणजे राहणार. मला अजूनही माहिती आहे की पुढच्या इकडचा आमदार इथेच समोर कुठेतरी बसलेला असेल. आणि ह्या गद्दाराला जे पळून गेले आणि ज्यांना पळून नेलेलं आहे त्याला हेच सांगतो पुन्हा एकदा, ज्यांना परत यायचं असेल त्यांच्यासाठी दरवाजे खुले आहेत. पण ज्यांना तिथे राहायचं असेल, आनंदात राहा, सुखी राहा.
माझ्या मनात तुमच्याबद्दल काही वाईट नाही, दुष्ट काहीच नाही. तुमच्या मनात असेल आमच्याबद्दल राग काय आहे मला माहिती पण नाहीये, जास्ती दिलं म्हणून असेल. पण त्यांना एवढंच सांगतो, थोडी जर लाज असेल, हिंमत राहिली असेल तर आमदारकीचा राजीनामा द्या, निवडणुकीला सामोरी जा, जे जनता ठरवेल ते आम्हाला मान्य असेल. नुसतं माझे फोटो असतील, उद्धव साहेबांचे फोटो असतील, माझ्या आजोबा म्हणजे हिंदू देशात बाळासाहेब ठाकरेंचे फोटो असतील, फोटो लावून जे शिवसैनिक होत नाही, शिवसेनेची जी वागणूक जी निष्ठा असते ती दाखवली तरच शिवसैनिक होतो आणि ती वागणूक करायची अपेक्षित होती, ज्यावेळी बिल्डिंग पडली त्यावेळेला अपेक्षित होतं. पण हे सगळं जरी असलं तरी दुःख मला ह्याच गोष्टीचं आहे की ज्या पक्षाने तुम्हाला सगळं काही दिलं, ज्याला आम्ही परिवार म्हणून समजत होतो, आमच्याच पाठीत खंजीर खुपसून, म्हणजे तुमच्या पाठीत, मतदारांच्या पाठीत खंजीर खुपसून हे सगळे निघून गेले आणि आता मस्तीत फिरतात आणि आपला पक्ष पुढे निघाले. हे काही मला मान्य नाही. बरं, हे सगळं कधी सुरू केलं आहे षडयंत्र? त्यांना कमी दिलं म्हणून नाही, जास्ती दिलं म्हणून तर होतच. तरी देखील त्यांनी जी जमवाजमव कधी सुरू केली? काय यांचा आरोप आहे की उद्धव साहेब भेटत नव्हते. बरोबर आहे त्यांचं, उद्धव साहेब भेटू शकले नाहीत. जे 1-2 महिने, आणि तुम्हाला पण माहिती आहे, मला तुम्ही उद्धव साहेबांचं फेसबुक लाईव्ह बघितलं असेल, ज्या दिवशी आम्ही वर्ष सोडलं, जे आमचं नाही ते आम्ही सोडून दिलं. आणि त्याला कधी चिकटायचं पण नसतं, जे येतं ते येतं, जातं ते जातं. पण जे माझ्या आजोबांनी सांगितलेलं, मला वडिलांना सांगितलं, खरं तर पंजोबांनी माझ्या आजोबांना सांगितलं आणि ते आम्हाला दोघांना सांगितलं की पैसा आणि आता सत्ता येते जाते, पुन्हा येते, पण नाव गेलं तर पुन्हा येत नाही आणि ते नाव जपणं गरजेचं आहे. पण जेव्हा हे जे आरोप करतात की उद्धव साहेबांना भेटायचे नाही, ते सत्य गोष्ट आहे. कारण नोव्हेंबर आणि डिसेंबरच्या आसपास आपण बघितलं असेल, दिवाळीच्या नंतरच उद्धव साहेबांचं ऑपरेशन झालं आणि एक नाही की आठवड्यात 2 ऑपरेशन झाले. हलू शकत नव्हते अशी परिस्थिती होती. आणि अशा परिस्थितीत खरोखर ते कोणाला भेटू शकत नव्हते, पण कोणीही त्यांना व्हॉट्सअप जर केला तर त्यांना उत्तर देत होते. पुढच्या आठवड्यात कसं बसता यायचं, तरी देखील त्यांनी मंत्रिमंडळाची बैठक घेतली. त्याच काळी कोविडचा पुन्हा एकदा डिसेंबरमध्ये वाढायला सुरू झाला, आपल्याला आठवत असेल. कोविडचा काळ पण त्यांनी मुख्यमंत्री म्हणून असेल, कुटुंब प्रमुख म्हणून असेल, पक्षप्रमुख म्हणून असेल, त्या हॉस्पिटलच्या बेडमधून काही ज्या सूचना महत्वाच्या द्यायच्या होत्या त्या दिलेल्या आहेत. आणि मी ते चार्ट बघितलेलं आहे, मुलगा म्हणून बघितलेलं आहे, शिवसैनिक म्हणून बघितलंय, मंत्री म्हणून बघितलं. पण निर्लज्जपणा म्हणजे बघा किती असतो. गद्दारांमध्ये जेव्हा आपले पक्षप्रमुख, आपले कुटुंब प्रमुख, ज्यांनी आपल्याला तिकीट दिलं, आपल्यासाठी प्रचार केला, आपल्याला मंत्रिपदं दिली, सगळं काही दिलं, तो माणूस जेव्हा बेडवर असतो हॉस्पिटलच्या, जो भेटू शकत नाही, विचारपूस तर लांबच सोडा, आमच्यासोबत कोण येते, आम्हाला मुख्यमंत्री कोण बनवते, आम्हाला मंत्री कोण बनवते, अजून काही चांगलं मिळतं का, ह्याच्यासाठी जमवाजमवानी सुरू केली. ह्या वृत्तीचं मला चीड देखील येते, राग देखील येतो आणि वाईट देखील वाटतं की तुम्ही गद्दारी करायची तर करायची, पण अशा प्रसंगाचा फायदा घेऊन, अशी कारणं काढून लोकांच्या डोळ्यात धूळफेक करायचा प्रयत्न करायचा. पण महाराष्ट्राच्या जनतेला माहिती की उद्धव ठाकरे हा माणूस कसा आहे, सच्चा माणूस आहे, चांगला माणूस आहे, म्हणून त्यांनी सगळं बनवलं आहे. मी आज इथे राजकीय टीकाटिप्पणी करायला आलेलो नाही, पण एकच तुम्हाला विचारायला लागलं, कारण खूप वेळा मी जेव्हा राजकारणात आलो, 10 वर्षापूर्वीपासून मला सांगितलं जातं, जेव्हा मी सांगायचं की मला निवडणूक लढायची आहे, मला विधान भवनात जायचं आहे, कधी ना कधीतरी शिवसेनेची सत्ता आणायची, हे जेव्हा सांगायचो, राजकारण कसं आवडतं, त्यांनी माझ्या आजोबांसोबत असेल, वडिलांसोबत असेल, अगदी 4-5 वर्षाचे असल्यापासून तुम्हाला माहिती अनेक जे इथे ज्येष्ठ शिवसैनिक आहेत त्यांच्यासोबत फिरलेलो. आणि मला प्रत्येक वेळी सांगितलं गेलेलं होतं की आदित्य, राजकारणात चांगल्या लोकांना स्थान नसतं. कदाचित ती जी गद्दारी झालेली आहे ते हेच सिद्ध करायला झालेली आहे की राजकारणात चांगल्या लोकांना स्थान नसतं. एक चांगला माणूस, एक चांगला मुख्यमंत्री, एक चांगला पक्षप्रमुख, त्यांना राजकारणातून दूर कसं करणार, ठाकरे परिवाराला संपवणार कसं, हे जे षडयंत्र आहे ते एवढंच सिद्ध करायला आहे की ज्यांनी कोविडच्या काळी स्वतःची काळजी न घेता लोकांसाठी 24 तास काम केलं, राजकारण न करता. आम्ही कदाचित राजकारणात कमी पडलो हे मी मान्य करतो, पण समाजकारण जे आपलं ब्रीदवाक्य आहे ते कमी न पडता लोकांची कामं केली. त्या चांगल्या माणसाला आपण सत्तेतून दूर केलं, पदावर उतरवलं, हा त्यांचा आनंद आहे. पण तुम्ही मला सांगा, मी आज तर इथे रस्त्यावर उभा आहे आणि सगळीकडे महाराष्ट्र देखील फिरत आहे,
नुसतं महाराष्ट्राला नाही, नुसतं देशाला नाही, तर जगाला सिद्ध करून दाखवायला की राजकारणात चांगल्या लोकांना स्थान असतं आणि ते आपण स्थान निर्माण करणार. त्याला मात नाही. आणि म्हणून ही एकजूट मला पाहिजे, तुमचे सगळ्यांचे आशीर्वाद पाहिजेत, प्रेम पाहिजे. तुमचे सगळ्यांचे जर आशीर्वाद आणि प्रेम आमच्या सोबत असतील तर हात वरती करून मला द्यायचं म्हणजे आशीर्वाद पाहिजे. हीच ताकद आहे, हीच एकजूट आहे आणि ही आपली शिवसेना. पुन्हा एकदा उभी करू आणि या गद्दारांना दाखवू शिवसेना म्हणजे नक्की काय. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.